नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि हे चाललेत मला सोडून म्हणजे फिरायला चाललेत मला सोडून। तुम्हाला म्हटलं होतं म्हणली कशी हे चालले मला सोडून म्हणजे फिरायला चाललोय असं। फिरायला चाललेत आणि मला सोडून चाललेत, मला घेऊन नाही चालले। तू एन्जॉय कर हा घरी। मी घरी चालले, माझ्या माहेरी चालले, पण तरी पण ते फिरायला चालले म्हटलं हा ते बाबा घरी असते आणि मग मला माहेरी सोडला असतं तर विषय वेगळा। मीच एकटं थांबायचं, हिने मस्त माहेर मजा करायची। दॅट्स नॉट पॉसिबल। आणि तुम्ही आता मजा करणार आहे, पण मी असं काय म्हणते, होप करते की तुम्ही ब्लॉग काढावा। आम्ही ट्राय करू। हा, ते ट्राय करतीलच, बघूयात ते ब्लॉग काढायचा प्रयत्न करतात का जिथे चाललेत तिथे। आणि मी माझा माहेरचा तर ब्लॉग करणारच आहे, मी काही स्टॉप करणार नाहीये। तर चला बघूया दिवसभर काय करते। आता आहोंना सोडूयात आणि मग मी माझ्या घरी जाणार। आम्ही आलेलो आहोत चंदननगरला। आहो म्हटले आज नाथ ब्रह्माची इडली खायची, मग आता आम्ही इडली खायला आलेलो आहोत। बघूयात कशी लागती, त्यांना खूप जास्त आवडती। आमची इडली आलेली आहे, खालो खालो। चला बाय बाय, टाटा, सी यू। एन्जॉय करा तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा माहेर। आम्ही घरातच बसणार आहे, तुम्ही काय फिरून येणार मस्तपैकी एक दिवस। उद्या आम्ही संध्याकाळी रिटर्न। तुमची आता ही तिसरी चौथी ट्रिप आहे। हो, लय घाबरलो बरं का मी। तिसरी चौथी ट्रिप आहे तुमची? काय नाही, तिसरी चौथी, ही दुसरी ट्रिप आहे आमची। मी तर अजून लग्न झाल्यापासून अजून एक गर्ल्स ट्रिप केली नाही। का नाही केली? आमचे प्लॅनेट लवकरच करूयात आता गर्ल्स ट्रिप आम्ही प्लॅन करणार आहे। ट्रिप तर नाही, पण आम्ही एकत्र सगळे भेटणार आहे, तेव्हा तुम्ही एकटे घरी असणार। हो निवांत, तुम्ही एकदम आराम करून झोपा काढा मी घरी, आणि मी एन्जॉय करणार। अरे लय एन्जॉय कर। येऊ का? या बाय 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 बाय। तर अशा प्रकारे मी आलेले आहे घरी। खायला नाही घेऊन आली मला। खायला काय आता दरवेळी काही ना काही संत्री विंत्री घरातलं घेऊन येते। नाही, पण आता माहेरी चालले तर मम्मीसाठी, बहीण भावांसाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचं ना। इसके पीछे कोई तो छुपा है, जिसको अपना चेहरा नहीं दिखाना है, वो है सानिका चौधरी। मग नवीन स्वेटर घालून लगेच तुला दाखवते। हा, ते कळलं मला, मी पहिला आलेला स्वेटर पाहिला, मी म्हंटल वाटलंच मला ते दाखवण्यासाठी। तिने काय घातले माहिती का? कालच मागवले, ते तुला देईन म्हणून ते आधीच घालून ठेवले। हा ना, असं काही नाही। तुम्ही सगळ्यांनी हे ओमने आणलेलं आहे त्याच्यासाठी। आता मी हे लपून ठेवणार आहे माझ्याकडे। मला आल्या म्हटलं मला एक पॅकेट बघू, तर मला दिलं नाही त्याने। आता बघा त्याची कशी गंमत करते। आता मी हे बॅगेत लपून ठेवते, बघू आल्यावर काय म्हणतो तो सापडत का त्याला, बघूयात। ह्याचं इथं फॅन लावलाय, केस सुकवायचं। मला दे ना ते खायला। ओम इग्नोर मारून गेला बघा। एवढा ड्रायर आहे आपल्याकडे, ड्रायर सोडून फॅन खाली केस कोणी वाळवली होती? हा ना, मला दे ना ते खायला। काय ते आणलं होतं ते? मी नाही घेतलं। ते ना मला डान्स मध्ये भाग घेतलाय, मी नाही घेतला। मला फसवत म्हणतो मी डान्स मधून भाग नाही का काढून टाकलं? सुष्मिताचा भाऊ आहे म्हटल्यावर, सुष्मिता एवढी छान डान्स करते म्हणलं, तिचा भाऊ पण छान डान्स करतो। ओमचा डान्स तुम्ही बघितलाच असेल माझ्या संगीत मध्ये। म्हणते ना, म्हणून मला फसवत। खरंच बरं, कोणता डान्स बसलाय बाकीच्यांचा? सांग ना, सॉन्ग माहिती असेल ना, सांग की। मला अलाउड असेल ना अॅन्युअल फंक्शनला यायला? मला छानच दिसतंय बाळ, मला खायला दे। चल खायला दे ना मला ते आणलेलं। ओम बघा सकाळी गेलाय, मी पण आता झोपेतनं उठले, तर मग थोडासा अवतार खराब आहे माझा, थोडा इग्नोर करा। केस थोडी विस्कटलीत, झोपले होते मी। हा आलाय आता शाळेतनं आणि मस्त माझ्यासाठी खाऊ घेऊन आलेला आहे, आणि तो मला आता देणार आहे। दे तुझ्याकडे। मला थंडी वाजत होती, मी मस्त झोपले होते, मम्मीने बघा चहा कुठं आणून ठेवलाय।
ते पण डायरेक्ट प्लेटच आणून ठेवले, 3-3 डायरेक्ट इथं आणून ठेवले माझ्या अंगावर. मम्मीच आहे शेवटी. मम्मीने चहा बघ कुठे ठेवलं. घे तुझा चहा. तुझ्यासाठी दे ना मला ते. यार तुझ्याकडे नको डोकं मला. तुला डोकं आहे का तुझं डोकं खायला? मग गुडघे येते तुझं डोकं. हा ना, डोकं आहे का तुला? डोकं नाहीये तुला अजिबात. तर इथं मस्तपैकी मम्मीने दिलेलं आहे नारळ पाणी. आता नारळ पाणी आता मी पिऊन घेते. खूप दिवसानंतर नारळ पाणी पित आहे मी. जवळपास 1-2 आठवडे झाले असतील. चला आता मी नारळ पाणी पिऊन घेते मस्तपैकी. मी पण नारळ पाणी पिता की नाही मला कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, याचे कमेंट्स रीड करूयात. तर पहिली कमेंट आहे सार्थक यांची की दीदी प्लीज सायन्सबद्दल सांग. तर सायन्सबद्दल मी सायन्स केलं 11-12 आणि त्याच्यानंतर सायन्सनंतर भरपूर ऑप्शन आहेत. इंजिनिअरिंग आहे, डॉक्टर आहे, आता नीटची परीक्षा आहे डॉक्टरकीसाठी. तर तुम्ही डॉक्टरकीसाठी पण जाऊ शकता. एक आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षा पण देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही टीचर पण होऊ शकता. म्हणजे टीचर होणं तर कॉमर्स, आर्ट्स, सायन्स सगळ्यांनाच ऑप्शन आहे. असे खूप सारे ऑप्शन आहे. तुम्ही असं म्हणजे यूट्यूबला वगैरे सर्च मारलं तर तुम्हाला मेन म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते महत्त्वाचं आहे. कारण इंटरेस्ट असणं महत्त्वाचं आहे करिअर चूज करताना आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. उगाचच त्या क्षेत्राकडे गेलो आणि त्याच्यात इंटरेस्टच नाही, लोकांनी सांगितलं म्हणून या करिअरकडे वळालं तर असं करू नका. तुम्हाला आवडतं ते आधी शोधून काढा आणि मग त्याबद्दल माहिती. तर इंजिनिअरिंग केली तर तुम्ही प्रोफेसर होऊ शकता कॉलेजेसमध्ये आणि IT मध्ये जॉब करू शकता. IT मध्ये असे खूप सारे IT केलं, कॉम्प्युटर केलं, मेकॅनिकल केलं तर प्रत्येकाचे वेगवेगळे जॉब्स आहेत, वेगवेगळे करिअर्स आहेत. जितकं सांगाल तितकं कमी आहे. आणि डॉक्टर केला गेलं तर तुम्हाला माहितीच आहे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर बनता येतं. नर्सिंगला पण जाता येईल तुम्हाला. BCS पण तुम्ही करू शकता सायन्सनंतर. BSc करू शकता, डिग्री घेऊ शकता. बाहेर परदेशात शिकण्यासाठी जाऊ शकता. PhD करू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकच करिअर नाही आहे. जर तुम्ही मॅथ्स घेतलं तर फक्त तुम्ही इंजिनिअरिंग साईडला वगैरे जास्त करून जाऊ शकता, स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. आणि बायोलॉजी घेतलं तर डॉक्टर के. आणि दोन्ही घेतलं तर दोन्ही ऑप्शन राहतात. मी तर दोन्ही विषय ठेवले होते, बायोलॉजी आणि मॅथ्स दोन्ही ठेवलं होतं. कदाचित जर काय होतं कधी मार्क्स पण डिपेंड करतात आपल्याला कुठे ॲडमिशन भेटतं कुठे नाही ते. तर मी दोन्ही ठेवलं होतं, दोन्ही ऑप्शन ठेवलं ते. येतं कधी काय होतं आपलं. आणि हॉटेल मॅनेजमेंट वगैरे पण करू शकता. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते, तुम्हाला विश्वास बसणार नाही. मी पहिल्यांदा हॉटेल मॅनेजमेंटलाच ॲडमिशन घेतलं होतं. पण काही कारणास्तव नंतर मी इंजिनिअरिंगला गेले. माझ्या मम्मीने थोडी माहिती काढली इंजिनिअरिंगची. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला माझं ॲडमिशन झालं. हॉटेल मॅनेजमेंटचं ॲडमिशन काढून थोडी माहिती काढली होती त्याच्यामुळे मग नंतर आम्ही करिअर वेगळं चूज केलं. ॲक्च्युली मला व्हायचं होतं डॉक्टर. तर सगळं असं म्हणजे ऐनवेळी काही तुमच्यासोबत घडू शकतं. कुठल्याही करिअरमध्ये जाऊ शकतात. नशिबावर पण कधी डिपेंड असतं. जसं माझं झालं, मला बनायचं होतं डॉक्टर, झाले मी इकडे इंजिनिअरिंगला गेले. हॉटेल मॅनेजमेंटला थोडी इच्छा होती तर तिकडे गेले. तर असं म्हणजे होऊ शकतं. तर सायन्समध्ये जितकं तुम्ही सायन्स केल्यानंतर तुम्ही जितकं सर्च मात्र करिअर त्याच्यात खूप सारे करिअर्सचे ऑप्शन ओपन आहे. तुम्हाला काय आवडतं ते आधी शोधा आणि त्याची माहिती काढा. नंतर कोमल यांची कमेंट आहे नाईस ब्लॉग. नितीन यांचा पण छान ब्लॉग आहे दीदी, थँक्यू सो मच. चैताली यांची कमेंट आहे की दादा रागात भारी दिसतो. दादाचं ऑफिस मस्त आहे, थँक्यू सो मच फॉर कमेंट रिप्लाय दिल्याबद्दल. 3-4 ब्लँकेट घेऊन झोपत जायचा. आमच्याकडे पण थंडी सुरू झालेली आहे. दादांना घेऊन जा, सुष्मिताला नको. दादाला घेऊन जा की सुष्मिताला नको जाऊ, परमिशन तू दादाला. असं दादा एकटा खूप वेळा जातो. बरोबर आहे, दादा खूप एकटा म्हणजे एकटे खूप वेळा गेलेले आहेत ते बॉईज ट्रिपला मला सोडून. आणि ताई बेडवर बसून जेवण नको करत जायचं. ॲक्च्युली काय झालं त्यावेळेस आहे ना, मी व्हिडिओ काढत होते आणि मी नुकतंच जेवण घेऊन आले होते. आम्ही काय बेडवर बसून जेवत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस आता असं काय ब्रेड वगैरे असेल तर कधीतरी खातो, नाही तर बेडवर बसून खात नाही आम्ही. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी बेडवर ताट आणलं ना की मी बेडवर दाखवते, नाहीतर बाकी आम्ही खाली बसूनच जेवतो. आणि त्यावेळेस मी ब्लॉगिंग करत होते आणि कमेंट्स रीडिंग पण चालू होते, त्याच्यामुळे बसले होते. आणि
आणि दादा कधी रागातच नसतात. ॲक्च्युली ते कधी राग जास्त दाखवतच नाही. जास्त हसमुख आहेत तुमचे दादा. जास्त मस्ती करतात आणि मस्ती इतकी करतात ना की माझे व्हिडिओ सुरू नसतात. नाही तर त्यांची अशी मस्तीखोरपणा त्यांचा दाखवला ना तर तुम्ही इतके हसतालेत की कारण मीच दिवसभरात इतके हसते आणि खूप मजा असते आमची दिवसभर घरात दोघांची. तर तुम्ही ते जर म्हणजे असं वाटतं कधी कधी हिडन कॅमेरा लावून टाकवत म्हणजे ते रेकॉर्ड होत जाते. माझ्याकडे तर असे खूप सारे व्हिडिओज वगैरे त्यांचे असे काढून ठेवलेले आहेत गपचूप पण मी ते पोस्ट करू शकत नाही. तर तुमचे दादा खूप मस्तीखोर आहेत, कधी रागात बघत नाही ते. ॲक्च्युली तुम्हाला सांगितलंच कमेंटमध्ये. तर चला नेक्स्ट आहे फाइंडिंग लिरिक काहीतरी असं त्यांचं अकाउंटचं नाव आहे. तुझं एज्युकेशन काय तर मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माझं झालेलं आहे आणि प्लस माझं कथ्थकमध्ये सुद्धा विशारद झालेलं आहे. त्यानंतर आरवी यांची कमेंट आहे की व्हेरी नाईस ब्लॉग दी, थँक्यू. प्रांजल यांची पण छान कमेंट आहे, इमोजी टाकलेला आहे तर थँक्यू. कोमल यांचीच कमेंट आहे की फेस वॉश दाखव. तर हे ते फेस वॉश आहे गार्नियरचं विटॅमिन सी. हे तुम्ही जाऊन बघू शकता. हे आहे ते फेस वॉश. त्यानंतर श्रावणीची खूप लेट ब्लॉग टाकते ती. ॲक्च्युली काय होतं रोज ब्लॉग काढते आणि मग काही वेळेस कंटेंट सेमच होऊन जातो आणि काय होतं मग रोज तेच कंटेंट आणि कधी रोजची डेली एडिटिंग करायचं म्हटलं की कधी कंटाळा येतोच ना. तर काल मला फार कंटाळा आला होता. मला अजिबात एडिटिंग करायची इच्छा नव्हती. नुसतं एन्जॉय करू वाटत होतं, रिलॅक्स होऊ वाटत होतं. कारण दिवसभर काही ना काही एडिटिंग ब्लॉगिंग सुरू असते. तुम्हाला असं दिसतं थोडं 15-20 मिनिटाचं पण ते दिवसभराचं रुटीन असतं आणि मग ते ब्लॉग घ्यायचं, ते एडिटिंग करायचं, खूप वेळ जातो, 1 तासभर तरी जातो. तर मला फार कंटाळा आला होता. त्याच्यामुळे काल मी ब्लॉग एडिट केलाच नाही आणि टाकला नाही. पण येस मी रोजच्या रोज टाकतच आहे. आता कंटिन्यू चालू आहेत आपले ब्लॉगिंग, स्किप करत नाही. एखाद दिवस चालतं तर कधीतरी थोडंफार ॲडजस्ट करत जा. कधी आला नाही एखाद दिवस तर समजून जा सुष्मिताने सुट्टी घेतली. तसं मी काय करत जाईल, पोस्ट टाकत जाईल यूट्यूबला की आज ब्लॉग येणार नाही, उद्या ब्लॉग येईल. म्हणजे तुम्हाला दिवसभर वाट बघावं लागणार नाही. काही लोक वाट बघत असतात कधी ब्लॉग पोस्ट करते. तर इथून पुढे मी पोस्ट टाकत जाईल. जर मी ब्लॉग टाकणार नसेल ना तर मी टाकत जाईल की आज ब्लॉग येणार नाही. म्हणजे तुम्ही पण जास्त प्रतीक्षा करत बसणार नाही. तर चला आणि लास्ट कमेंट आहे अश्विनी यांची. कुठली कंपनी आहे ताई हजबंडची? ते IBMला आहेत. तर बाकी ओव्हरऑल ब्लॉगला तुम्ही तर खूप सारे कमेंट्स करता. आता मी कमेंट्स रीड करायला लागले त्याच्यामुळे खूप सारे तुमचे कमेंट्स येतात. खूप छान वाटतं आणि तुमचे रिप्लाय पण खूप छान असतात. आणि थोडेसे व्ह्यूज कमी झालेत तर जोपर्यंत प्रत्येक ब्लॉगला 1Kच्या वरती जात नाही तोपर्यंत मी पुढचे ब्लॉग टाकणार नाही इथून पुढं. त्यामुळं माझे ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. पण मला पण छान वाटेल की खूप लोकांनी ब्लॉग बघितले आहेत, प्रेम दिलं आहे. तर आत्ताचे 2-3 ब्लॉगला थोडं कमी व्ह्यूज आलेले आहेत तर ते व्ह्यूज वाढले पाहिजे. कोण मारलं असतं एवढा भंगार पिक्चर. तेच नवरी बिनाव काय ते नवरा बिनाव मूर्ती बिनाव. आम्ही पण बोर झालो तरी म्हटलं नाही का काहीतरी असं काऊ जोक्स आणि त्या ह्याला तरी घ्यायचं होतं काय त्याचं नाव आपला भाऊ कदमला तरी घ्यायचं होतं. नशीब ते याला तरी घेतलंय मांगलेला. याने तरी थोडेफार जोक्स दाल्ला मेला काहीच नाही. बोरिंग पिक्चर केलेलं आहे. स आणि मच्या जोड्या आहेत ना त्याच्यामध्ये मच नशीब भारी असतं. त्या लाईफ मध्ये एवढा पैसा असतो त्याचा फायदा सहला होतो. आणि स आहे ना स किती कमवलं तरी त्याच्या आयुष्यात करा स्वतःला काहीच त्याची प्रगती होत नाही. दाजी किती हुशार कमवते पैसे कमवू दे पण सर किती हुशार असला ना तरी त्याची नाव होत नाही. मग नाव जे होतं ना सरचं नाव सगळ्यात जास्त होतं. मग तिथल्या तिथंच राहतो. तू विचार कर पप्पांना जास्त ओळखतात का तुला जास्त ओळखतात? मला जास्त ओळखतात का त्यांना जास्त ओळखतात? विचार. हा पण ते मग प्रगती होती. काय संबंध नाही. त्याच्या अगोदरपासूनच फेमस आहे त्याच्या मागे म उभा. हा सच्या मागे म उभा असतो आणि म मुळे सचं नाव होतं. हे लक्षात ठेव. सने दाखवतात ते स्वतःच खरं करतात. मवाले व्यक्ती स्वतःच खरं करतात. पॉइंट आहे हा खरा पॉइंट. त्याचा पॉइंट म्हणजे ते मवाले
खरंच स्वतःचा मवाले ना फार हट्टी असतात बरं का. स्वतःच हट्टी मात्र स्वतःच खरं करतात. हो, त्यांना एवढं असं मात्र. जगात किती काही जग फिरलं ना तरी मग स्वतःच खरं करतात. ते पाहिलं ना मगाचपासून आपण बोललो तरी ती तिथंच नाही एवढं बाबतीत मात्र आपण म्हणतो ना प्रायव्हेट वाल्यांना सुट्टी नसती ती काय म्हणती म मध्ये आहे आता ना दिवस म आणि सुट्टी स असते. मध्ये आहे ना मत जिंकतो स गप्प बसतो शेवटी. नाही मला वाटतं स आणि स ची काशी करायला पाहिजे म आणि म ची काशी करायला पाहिजे. ते नको ते वादच नको. नाही आणि पण आहे ना, दोघांपासून आता लांब मी हे राहायला बघ, पाहिजे. ऐक ना आता मामा रोज बाहेर खाऊन जात आहे मामी मामाला अगं, काल मी बर्गर खाऊन गेलतो आणि तिने बेसन भाकरी चपाती सगळं बनवलं होतं काय ते भात वगैरे. सकाळी नाश्त्यात खावं लागलं मला बेसन. म्हणजे छान बेसन बर्गर पेक्षा बेसन छान होतं ना. नाही अचानक बर्गर मागवलं पोरांनी. मला माहिती नव्हतं ना मग मी तिला इन्फॉर्म करतो की बाबा स्वयंपाक करू नको. तर मंडळी आज आहे सेकंड डे नेक्स्ट डे. तर इथे तुम्ही पाहू शकता चहा चपाती ते पण सकाळी 6:30 वाजता. तर आता मम्मी उठलेली आहे मी पण लवकर उठले कारण मम्मी चालली शाळेमध्ये. तर म्हटलं मम्मी शाळेत चालली तर तिथंच जवळ मामाचं घर आहे तर मग मी मामाच्या घरी चालली आता. तर म्हटलं आता आंघोळ वगैरे झाली 6:30 वाजता मी नाश्ता करते आणि चहा चपाती. मला स्कूल डेज आठवले तर मी सकाळी उठून नेहमी चहा चपाती खाऊन जायचे. मला फार आवडायची आणि असं काही रोज वेगवेगळे प्रकार नाश्ता करत बसायचं वेळ नसायचं मम्मीला. कधीतरी करायची ते पण रविवारची करायची मम्मी. आणि आता बघा लग्न झाल्यापासून मी वेगवेगळं ट्राय करते किंवा जेव्हापासून जॉब लागला तेव्हापासून. कोण असं चहा चपाती खात होतं स्कूल डेजमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर चला मी अजून थोडी अर्धी झोपेतच आहे. इथं टीचर निघालेले आहेत फुल टीचरच्या गेटअपमध्ये. टीचर आहे बोला ना मॅडम. आमच्या टीचर पण अशा स्वेटर एक फक्त वरची गुंडी लावायची. टाईट नको वाटतं ग. अशीच गुंडी लावायची एकच वरची. तुला यायचं का माझ्या शाळेत? नको बाबा परत शाळेचे दिवस आठव. नको तुझे पोरं अभ्यास करायचं सोडून उलट डान्स शिकवशील. आज आनंदी शनिवार असतो. हा ना फन सॅटर्डे असतो का? हा आज पण सॅटर्डे असतो. आज जेवढा आनंद देता येईल उलट तू आनंद देशील माझ्या मुलांना. हा ना त्यांना गरमागरम पोहे बनवलेले आहेत मामीनी. आणि इथे आमची चिका. भाऊ इकडे तोंड तुझं हाय कर सगळ्यांना. लाजली पोरगी लाजली. इथं पोहे आणि इकडे आपला पिक्चर मस्त भगवान. आमची चिका भांडीकुंडी खेळते आणि तिने माझ्यासाठी बर्गर बनवलाय. आणि काय बनवलंय ग? कसला ज्यूस बनवलाय? असा ये इकडून उचलून घेऊन इकडे. तू नीट दिसत नाही काळी दिसते. कोको कोलाचा कधी ज्यूस असतो का कोक आणलाय की कोकम सरबत आणलाय? आणि बर्गर दाखव तुझा. इकडे येऊन दाखव. हा बघा बर्गर. वंशिकाने बर्गर बनवला. छान बनवला छान. कौन आ गया? दादा आ गया. पोते आ गए पोते. वंशिका म्हण ना परत नाच ना. नाच ना परत डान्स कर ना. कर की.
इकडे चल, ये ना ग, कशी लास्ट दिवस. ये इकडे चल, आपण फोटो काढू छान. हा, तुझं नाव सांगा, तुझं नाव सांग. आमच्या वंशिकाला टिकली लावायला किती आवडते बघा. माझा गंध पुसून गेला, माझं कुंकू सगळं पुसून गेला. आता झोपले होते मी, सकाळी लवकर उठले होते ना. तुझं नाव सांग त्यांना. चल. शाल्वी. नीट मोठ्याने सांग. हा, पुढं पुढं नाव नाही का तुला? शाल्वी रडकी ना, शाल्वी रडकी ना. सगळी केस खराब केली. देखो क्या चल रहा है. काय चाललंय तुझं? लिपस्टिक लावती. अगं एवढी नसती लावायची लिपस्टिक. हनुमान झाली. माझी लिपस्टिक संपत नाही. नाही संपत ना. कुठून घेतली सांग लोकांना. हे तुटत पण नाही. तुटत पण नाही. अजून डान्स कर. चला, झालं सगळं. मेकअप छान झालाय. नाही तिचा डान्स झाली ना. आता किती वेळ लिपस्टिक लावती. करती का डान्स? सगळ्यांनी बघून गॅस स्प्रे कुठं कुठं मारायचा असतो. मला पण नाही आवडत चिकन. अंडे का पंडा. कसं जेवण इकडे बघ. बाय बाय. आज कस काय बरोबर टायमिंग वर चाललाय तू? जातो तो आता. शहाणा मुलगा झाला. खूप लवकर आले तो. हो मग खूपच जास्त. एकदम घाई घाई आलो. किती वाजलेत? 4:45. 4:15. 4 वाजले जात तशी. 4:15. मग तरी 4 वाजले ना. हा. थकले का मग? नाही. हे सगळं काढून ठेवलं डेकोरेशन. कसलं डेकोरेशन? त्या केळवण आहे ना. हे लहानपणचे फोटो बघतायत. चांगली दिसते का मी? हो. कशी दिसते? लहानपण तब्येत चांगली होती. काय तुम्ही इकडे बसता? हा. राहुलने घेतलेला आहे त्या लिंबू सरबत. नको त्या. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत भाजीपाला घ्यायला. आमच्या आहो आता भाजी घेत आहेत. तर इकडं असा चंदननगर हे संध्याकाळचं आहे. पण सकाळचं खूप जास्त भाज्यापाला असतात. इथं भरपूर भाज्या आहेत. तुमच्या इकडचा बाजार कसा जातो का? आता मी रात्रीच्या आधी सकाळची खूप गर्दी असते. रात्रीची एवढी गर्दी नसते. लोकांना भरपूर मोठा बाजार आहे. तर असं इकडे भाजीपाला भरपूर साऱ्या गोष्टी. जेवढं फिरेल तेवढं कमी. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असंच प्रेमदास कमेंट्स आले पाहिजे भरपूर सारे. आणि
नेक्स्ट व्लॉग आता येतील ते मे बी ह्याचे येतील काय म्हणतात केरलाचे व्लॉग जे आहेत ते आता मी एडिटिंग करायला घेणार आहे. तर केरलाच्या व्लॉगला खूप सारं प्रेम द्यायचं आहे तुम्ही. खूप सारे व्लॉग्स आहेत जे मी टाकलेले नाही आहेत. तर त्याच्यासाठी एक्सायटेड आहात का? केरलाचे व्लॉग टाकू की नको हे कमेंट करून सांगा. मी एडिटिंग करते आणि तुमच्यासाठी ते ब्लॉग घेऊन येते. तुम्हालाही केरला मी पूर्ण फिरवलं नाही आहे, म्हणजे मी फिरले पण त्याचे ब्लॉग्स तुम्हाला दाखवले नाही. तर ते पाहायला आवडतील का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा ओम इथे आहे, त्याला त्याचे चिप्स लपून तुम्हाला दाखवलं तर चिप्स लपून ठेवले होते, त्याला देऊन टाकले. जाऊ दे म्हटलं, त्याच्या आता त्याला क्लासला जायचं आहे, तो जास्त वेळ पण घरी नसतो. तो येतो काही तासभर बसतो आणि मग परत क्लासला जातो, डायरेक्ट संध्याकाळी येतो. म्हटलं देऊन टाकते त्याला.